हे एकंदरीत आता सभा तुम्ही पण पाहिलेली आहे. हे कोणी भाड्याने आणले लोक नव्हते, हे स्वतःहून आलेले लोक होते. आणि हे एक एक माणूस असा आहे की 150 मतं 150 हा जमवणार आहे. आणि मला आत्मविश्वास आहे की हे उद्याची आजची रात्र उद्याचा दिवस हे थांबणार नाही. परवा निवडणुकीच्या शेवटपर्यंत हे थांबणार नाही. कारण यांच्यावर माझा इतका विश्वास आहे की हे मला आमदार केल्याशिवाय राहणार नाही. नाही, मी तुम्हाला मगाशीच भाषणात सांगितलं की कदाचित हा माझा राजयोग असेल आणि त्या राजयोगामुळं हे सगळं घडलंय. मला उमेदवारी करायचीच नव्हती, मी उमेदवार नव्हतोच. प्राजक्त दादा उमेदवार होते, ते थांबले म्हणून मी पुढे आलो. कारण त्यांनी जरी थांबले असले तर मी माझ्या तालुक्यातल्या लोकांना, जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही. आणि वाऱ्यावर सोडायचं नाही म्हणूनच ही धुरा मी खांद्यावर घेतली. मी जे लोकांपर्यंत गेलो, मी जे लोकांना काय आजपर्यंत मागितलं, मी लोकांच्या पालख्या घेऊन गेलो. माझी पालखी घेऊन मी लोकांपुढे कधीच गेलो नाही. मी पहिल्यांदा माझी पालखी घेऊन आलो. लोक तिला खांदा लावल्याशिवाय राहणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.